राम राम मंडळी. राम 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 राम. आज आपल्या रोंदळ्या गावात कमीत कमी 10 ते 15 लोकांच्या गायी चोरीला गेल्या. एक जोडी आणि अशा 10 लोकांच्या गायी चोरी गेल्या. तर आपले हे ढेंगे काका आहेत आणि सकाळी 10 वाजता हे गायी चरायला नेतात. यांच्यापाशी हप्त्याचे 100 रुपये एका गायीचे 100 रुपये, असे 2 ढोरं असल्यास 200 रुपये हप्ता. गायी चोरी जाण्याच्या पेक्षा यांच्याजवळ द्या. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता आपल्या गावात हे ढोरं चारतात. गाय चोरी जाण्यापेक्षा तुम्ही यांच्यासंग कॉन्टॅक्ट करा. हे आपल्या गावात एक प्रसिद्ध भाऊ आहेत. का बरोबर आहे ना? बरोबर आहे. सांगा, तुम्ही सांगा, बोला ना. कसं काय, किती वाजता नेता? किती वाजता तुम्ही नेता, काय हप्ता आहे, कसं आहे, तुम्ही सांगा. आम्ही 11 वाजता नेतो. 11 वाजता नेता तुम्ही हां, आणि संध्याकाळी किती वाजता वापस आणता? 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता वापस आणतात. गाय पोटभर चोरी देतात. गाय चोरी जाण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे ना. बा डायरेक्ट 10 वाजता दिली सोडून यायच्यापाशी की संध्याकाळी 5 वाजता आपलं ढोर आपल्या घरी भाऊ. असे लय जणांचे गेले. कृपया गावातल्या लोकांनी काळजी घ्या. आणि आमच्या गावातला सुप्रसिद्ध असा नंदी बैल होता, आम्ही त्याला गावठी भाषेत आक्या म्हणतो. हा पण आमच्या गावातून चोरी गेला. याच्यावर कोणी ॲक्शन घेत नाही, कोणी काहीच बोलत नाही. काय चोरीला चाललं गावातलं काय नाही याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आपापल्या कामधंद्यात सारे लोक बिझी आहेत, पण चोरी काय चाललं गावातलं हे कोणीही लक्ष देत नाही. तर गाय चोरी जाण्यापेक्षा यांच्यापाशी या, यांच्यासंग कॉन्टॅक्ट करा. आणि 100 रुपये हप्ता, तर महिन्याचे 400 रुपये एका ढोराचे आहेत. बरोबर ना काका? बरोबर. ठीक आहे. आता पुढचं तुमच्यावर आहे डिपेंड. गाय चोरी जाण्यापेक्षा 400 रुपये महिन्याचे यांचे दिलं तरी चालते. काय आहे ते पहा. यांच्या घरापासून जाणे आणि घरापाशी सोडून देणे. आपल्या समज कोणतंही ठिकाण असो तर येऊन घेऊन जायचे आपली गाय. ठीक आहे. पटलं तर कमेंट करा आणि नक्की शेअर करा. आणि कुठपर्यंत गेला हा मेसेज मला कॉन्टॅक्टमध्ये कमेंटमध्ये सांगा. राम राम.